एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरती सलग 3 दिवसांपासून वाहतूक कोंडी होतीये। माणगाव आणि इंदापूर शहरामध्ये वाहनांच्या चांगल्याच रांगा लागल्यात। दिवाळीसाठी मुंबई आणि पुण्यातील कोकणवासी मोठ्या संख्येने गावाकडे रवाना होत आहेत। माणगाव शहरामध्ये त्यामुळेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची अक्षरशः दमछाक होती। अधिक माहिती घेऊयात, प्रसाद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रसाद, सुट्ट्यांचा हा काळ आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक गावी जात आहेत। काय सध्याची तिथली स्थिती? प्रज्ञा, मुंबई गोवा महामार्ग आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणच मागच्या काही दिवसांपासून झालंय। सण आले की जे कोकणवासी आहेत हे कोकणाकडे निघतात किंवा कोकणात येणारे जे पर्यटक आहेत यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। त्याच्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पण माणगाव असेल किंवा इंदापूर या दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। या परिसरात जे बायपासचं काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी होते। साधारण मुंबई गोवा महामार्गाचा जो माणगाव आणि इंदापूर मधला परिसर आहे तो रस्ता हा शहरानजीकून जातो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सातत्याने ही वाहतूक कोंडी होत असते आणि याचा फटका या महामार्गावरना जे प्रवास करणारे वाहन चालक आहेत त्यांना सातत्याने होत असतो। जी सुट्ट्या आता पडलेल्या आहेत दिवाळीच्या कालपासून, त्याच्यामुळे मागील 3 दिवसापासून या महामार्गावर सतत वाहनांची रेलचेल सुरू आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी मागील 3 दिवसापासून सुरू आहे। वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे ती वाहतूक कोंडी सोडवण्याचा, मात्र वाहनांचा वाढता ओघ बघता ही वाहतूक कोंडी काही थांबताना दिसत नाहीये। साधारण 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा या सलग 3 दिवसापासून ठराविक अंतराने पाहायला मिळतात। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र चांगलीच कोंडी होती, त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांची आणि ही कोंडी फोडणं हे सुद्धा पोलिसांसाठी जिकिरीचं आहे।